श्री राम जय जय राम। 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 श्री राम। नमस्कार। आज दिनांक 3 जानेवारी। श्रीराम जय राम जय जय राम। नाम कुठवर घ्यावे? श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। नाम कुठवर घ्यावे? नाम कुठवर घ्यावे? आपला श्वासोश्वास चालू आहे किंवा स्वतःची स्मृती आहे तिथपर्यंत नाम घ्यावे. आपण श्वासोश्वास जसा मरेपर्यंत घेतो तसेच नामाचे आहे. बरोबर भाषेत बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की श्वासोश्वास थांबला म्हणजे मरण येते. त्याचप्रमाणे नामाशिवाय जगणे हे मेल्यासारखेच आहे असे वाटले पाहिजे. अक्षरशः जीव जाईपर्यंत म्हणजे मीपणाने मरेपर्यंत नाम घेत सुटावे. शेवटी मी जातो आणि नाम शिल्लकच उरते. नाम घेऊन कधी पुरे होऊ शकत नाही. मुक्ती मिळाली की सर्व पुरे झाले असे म्हणतात, पण मुक्तीनंतरही जर काही कर्तव्य उरत असेल तर ते नामस्मरणच. माणसाला गुंगीचे औषध दिले म्हणजे त्याला गुंगी आली की नाही हे पाहण्यासाठी अंक मोजायला सांगतात. अंक मोजता मोजता तो थांबला की तो देहभानावर नाही असे ठरते. तसेच नाम घेता घेता मी नाम घेतो हेही स्मरण जेव्हा राहत नाही तेव्हाच त्या नामात रंगून गेलेल्या माणसाचे पर्यवसान एकांतात होते. एकांत म्हणजे नाम घेणारा मी एक या एकाचाही अंत होणे, म्हणजेच देहबुद्धीचा विसर पडणे, देहबुद्धीच्या पलीकडे जाणे. नाम घेता घेता अशी स्थिती प्राप्त झाली म्हणजे त्याचे चित्त भगवंताकडे आहे की नाही असा प्रश्न करायला वावच कुठे राहतो. निद्रानाशाचा रोग झाला तर झोप लागेपर्यंत झोपेचे औषध आपण घेतो, तसे आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतलेच पाहिजे. नाम उपाधिरहित असल्याने आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही. नामाने आनंदमय अशा भगवंताचे सानिध्य लाभून त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही. किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते. नामजपाची संख्या नोंद करून ठेवावी का? अमुक एक संख्येपर्यंत जप करण्याचा संकल्प केला असेल किंवा रोजचा काही कमीत कमी जप करण्याचे ठरविले असेल तर जपसंख्येची नोंद करून ठेवणे जरूर आहे. जपाची सवय होण्याच्या दृष्टीने आणि नेमाने काहीतरी किमान जप झाल्याशिवाय दिवस जाऊ नये या दृष्टीनेही जपसंख्येची नोंद करावी. मात्र असे करताना एका बाबतीत खबरदारी घ्यावी, ती म्हणजे आपली आजची नामसंख्या पुरी झाली, आता उद्यापर्यंत आपला आणि नामाचा काही संबंध नाही अशा तऱ्हेची वृत्ती होण्याचा संभव असतो त्याला जपावे. आणि नेमाची संख्या पुरी झाली तरी होईल तेवढे आणखी नाम घेण्याची सवय ठेवावी. साध्या माणसाने विशेष खोलात न शिरता सांगितल्याप्रमाणे नाम घ्यावे, त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणारच नाही. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. महाराज आपल्याला इथे अत्यंत महत्वाचं सांगतायत. नाम किती कुठवर घ्यावं असा प्रश्न खरं तर पडताच कामा नये. ज्याप्रमाणे आपले श्वासोश्वास हे आपण जगेपर्यंत कायम राहतात तोपर्यंत आपलं नामस्मरणही खरं तर चालू राहणं आवश्यक आहे. आपल्यातलं मीपणा हा या नामामुळेच खरं तर जाऊ शकतो आणि या भीचा ज्यावेळी अंत होतो तेव्हाच आपण खरं तर आपल्या परमेश्वराशी एकरूप होत असतो, नाही का? म्हणून महाराज म्हणतात की आपण साध्या माणसाने फारसे प्रश्न पडू देऊ नयेत, त्यात खोलवर शिरू नये. आपल्या गुरुने आपल्याला जे नाम देऊ केले ते आपण प्रेमाने आणि निष्ठेने घ्यावं, सातत्याने घ्यावं आणि त्या अन्वयेच आपल्याला आपल्या भगवंताची प्राप्ती होईल, आनंदाची प्राप्ती होईल. असं हे आनंदमय नाम आपल्या साऱ्यांनाच घेता येऊ आपल्या गुरूंच्या कृपेने, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय जय राम.
राम